आंदोलकांवरती अमानुष लाठीहल्ला, डोकी फोडली, शेकडो जखमी. संसदेत गदारोळ, कामकाज अखेर झालं ठप्प. जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाचं तुफान. पुण्यात एकच आवाज, वांगचूक वांगचूक. मोदी सरकारवरती तीव्र हल्लाबोल. राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरल्यास कठोर कारवाई. निवडणूक आयोगाचा इशारा. दुबाराच्या शोधासाठी फोटो सिमिलर एंट्रीजचा उपयोग करा. नापिकीला कंटाळून शेतकरी पितापुत्रांची आत्महत्या. दिवाभाऊंची कर्जमाफी वेळेत झाली तर अन्यथा शेतकऱ्यांवरती खूप मोठं धक्कातंत्र. भाजप सरकार भ्याड, ही हुकुमशाही नाही तर काय. आदित्य ठाकरे यांचा भाजपवरती जोरदार हल्लाबोल. दादरमध्ये विद्यार्थ्यांची धरपकड. पोलिसांनी फरफटत व्हॅनमध्ये कोंबले. भ्रष्ट सरकार विरोधात महिलेचा तीव्र संताप अखेर झाला व्यक्त. महाराष्ट्र बनतोय अंमली पदार्थांचा हब. 5 महिन्यात 411 कोटींचे 7,000 किलोचे ड्रग्ज जप्त. 6 आरोपी झाले जेरबंद. राम मंदिर देणगी चोराचे राजकारण करू नका. सर्वोच्च न्यायालयाचे नवी SIT बनवण्याचे थेट निर्देश. एका हाताने सवलत, दुसऱ्या हाताने वसुली. 1.5 वर्षात EST ची तब्बल 28% झाली आहे मोठी भाडेवाढ. अकलूजमध्ये रंगला तुकोबांच्या पालखीचा नेत्रदीपक रिंगण सोहळा. बघण्यासाठी लाखोंची गर्दी. राज्यातही आक्रोश. मुंबई, ठाण्यासह ठिकठिकाणी विद्यार्थ्यांची जोरदार निदर्शनं. मोदी सरकार कोमात. तो परत आलाय, आता दणकून सोडणार. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी. महाराष्ट्रात रिमझिम पाऊस. तीर्थक्षेत्राच्या सुधारित विकास आराखड्यांना मंजुरी. संत जनाबाई तीर्थक्षेत्र, शकरधर स्वामी मंदिराला आणि संत गाडगेबाबा मंदिराला 115 कोटींची मदत. अजित स्मृती अटूट स्मृती. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये छायाचित्रण प्रदर्शन. मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन. लवकरच नवा डेल्टा कायदा. जमिनी आणि मालमत्तांच्या डिजिटल खरेदी विक्रीला मिळणार कायदेशीर बळ. मुख्यमंत्र्यांची समिती गट आदेश. स्पेनला तब्बल 492 कोटींचा जॅकपॉट. स्पेन बनला फुटबॉलचा जगज्जेता. अर्जेंटिनाला मिळाले 318 कोटी रुपये. मात्र स्पेन जगज्जेता. डेंग्यूची लस आली. जपानची क्युडेंगा करणार एडिस इजिप्ती डासांपासून भारतीयांचं संरक्षण. भारतासाठी ही लस महत्वाची असल्याचं निष्पन्न. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावरील खानापानासाठी 9.85 कोटी रुपयांचे कंत्राट. चहापासून बुफेपर्यंत खाद्यपदार्थाचे दर. स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणारच. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्धार. 11 जिल्ह्यांचं विदर्भ राज्य वेगळे करणार असल्याचा केला आहे रोखठोक दावा. राज्यात सलग भीषण अपघात. 9 ठार. जामखेड समृद्धी महामार्गावरती अपघात. राज्यातील पर्यटकांनी काळजी घेण्याचं आव्हान. चलो संसद आंदोलनाला महाराष्ट्रातून पाठिंबा. जंतर मंतरवरील लाठीचार्जचा संताप. विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षावर देखील हल्ला. सौर कृषी पंपांच्या हरवलेल्या सुरात आता महावितरणचे नवीन गाणे. शेतकऱ्यांना फसवू नका. लोकनायक प्रकाश पोहरे यांचं सरकारला आव्हान. राज्यात राशन धान्याचा महाघोटाळा. दुकानदारांना कमी पोती. शेकडो क्विंटल धान्याचा हिशोब कुठे. आता दुकानदाराचा डल्ला मारत असल्याची माहिती आली समोर. भर पावसाळ्यातही मराठवाड्यातील 200 गावं तहानलेली. भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा. मराठवाड्यामध्ये पाऊस कधी पडणार याकडे लक्ष.
आधीच आसमानी संकटाने नेस्तनाभूत बळीराजाला हत्तीच्या कळपानेही तुडवलं. राज्यात पावसाची कमतरता अजूनही जाणवते. ग्रामपंचायतींना मिळणार प्रोत्साहनपर निर्बंध, मात्र उत्पन्नाची वाढ हवी. 16 वित्त आयोगातून ग्रामपंचायतला मिळणार लाखो रुपये अखेर कामासाठी. पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरातून 17 किलोचे चांदीचे आच्छादन लंपास. सीसीटीव्ही चोरटे कैद. खोपोली पोलिसात गुन्हा. पंढरपुरात आजपासून मांस मटण विक्रीवरती बंदी. 29 जुलैपर्यंत निर्बंध पाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे थेट आले आहेत आदेश. शिवसेना हाच मूळ पक्ष, विलिनीकरण कदापि नाही. फुटीर खासदारांना संसदीय पक्षाकडून अखेर पुन्हा एकदा नोटीस. आता खासदार थेट सुप्रीम कोर्टात. विश्वगुरु म्हणण्याचा हा मूर्खपणा थांबवा. अनुराधा पौडवाल यांचा संताप. मोदींना विश्वगुरु म्हणू नका. अनुराधा पौडवाल यांनी लोकांना अतिशय मोठ्या शब्दात खडसवल्याची माहिती. एफडीएचा ऑइल कंपनीवरती छापा. 3 कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त. अत्यंत अस्वच्छ स्थितीत रिपोर्टिंग. महागाईने लक्ष्मण रेषा ओलांडली. शहरापेक्षा गावामध्ये महागाईची तीव्रता अधिक. सर्वसामान्यांना जगणं अखेर मुश्किल. मोदी सरकारवरती तीव्र लोकांचा संताप. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी केंद्र व यूपी सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस. आता काय होणार याकडे लक्ष.